तर बाळांनो, तुम्हाला जे संडेचा पेपर दिला होता त्या संडेचा जो टेस्ट घेतली होती आपण, त्या टेस्टचं आज आपण या ठिकाणी अनालिसिस करतो. ओके. तर या ठिकाणी तुमच्यासाठी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज हिअर. So first question is here. The sum of all odd numbers less than 10 is. Okay. Means the sum म्हणजे काय होते? बेरीज होते. या ठिकाणी समचा अर्थ होते बेरीज. ओके. ऑल ऑड. ऑल म्हणजे सर्व. ठीक आहे. हे सर्व. ऑड म्हणजे काय होते? विषम. सर्व विषम नंबर्स मीन्स संख्या. सर्व विषम संख्याची बेरीज म्हणते. आता तुम्हाला ऑड नंबर समजलं पाहिजे. ऑड नंबर मीन्स ज्या संख्येला 2 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर इज 1, देन सेट टू बी कॉल्ड ॲज अ ऑड नंबर. अगेन द ट्रिक ऑफ ऑड नंबर इज इन अ युनिट प्लेस. एकक स्थानामध्ये जर कोण असेल, 1 असेल, 3 असेल, 7 असेल, 5 असेल, 9 असेल, देन वी सेट टू बी कॉल्ड ॲज अ ऑड नंबर. तेव्हा तुम्ही त्याला विषम संख्या म्हणता. ओके. विषम संख्या समजल्या तुम्हाला. काय म्हणते? लेस दॅन. लेस दॅन म्हणजे पेक्षा कमी. लेस म्हणजे कमी. लेस म्हणजे कमी ना, दॅन म्हणजे पेक्षा. ओके. म्हणून 10 पेक्षा कमी असलेल्या विषम संख्यांची बेरीज म्हणते. मग 10 पेक्षा कमी असलेल्या कोण आहेत? तर 10 पेक्षा कमी असलेल्या आहेत तुमच्याकडे आहेत नंबर 1, नंबर फर्स्ट 1, नंबर सेकंड, नंबर थर्ड, फिफ्थ, नंबर 4, 7, नंबर 5, 9. आणि या 10 पेक्षा कमी आहेत. लक्षात घ्या, 10 पेक्षा कमी आहेत. ओके. काय बोलल्या? चुकवलं होतं. मग 10 पेक्षा कमी आहे, तर 10 पेक्षा कमी आहे 9. आणि या सगळ्यांची तुम्हाला ऍडिशन करायची आहे. तुमचे ऍडिशन येतं 25. ओके. तर तुमचा आन्सर येतं या ठिकाणी 25 आहे. चला, त्यानंतर नेक्स्ट अनादर क्वेश्चन इज हिअर. द क्वेश्चन इज इफ y इज ॲन इव्हन नंबर. ओके. सपोज y ही एक समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे ज्याला 2 ने डिवाइड होतं, रिमाइंडर इज 0, देन सेट टू बी कॉल्ड ॲज अ इव्हन नंबर. ओके. इव्हन संख्येच्या म्हणजे समसंख्येला जर ओळखायचं असेल, ट्रिक असेल, तर काय आपली ट्रिक? युनिट प्लेस मध्ये कोण आहे? 0, 2, 4, 6 और 8 हे जर असतील तर देन सेट टू बी कॉल्ड ॲज अ इव्हन नंबर. ओके. आता काय म्हणते? विच इज द नेक्स्ट इव्हन नंबर. इव्हन असो की ऑड असो. ऑड म्हणजे विषम. ओके. म्हणजे सम असो की विषम असो, हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर काय केलं जातं? 2 2 चा डिफरन्स असतो. ओके. सपोज या ठिकाणी मी म्हटलं की 3 इज अ इव्हन नंबर, सॉरी ऑड नंबर. तर नेक्स्ट इव्हन नंबर कोणती येणार? सॉरी, नेक्स्ट ऑड नंबर कोणती येणार? त्याच्यामध्ये 2 तुम्ही ऍड करणार, म्हणजे तुमची नेक्स्ट कोणती येणार? 5 येणार. समजा तुम्हाला म्हटलं 13 इज अ ऑड नंबर, सो व्हॉट इज द नेक्स्ट ऑड नंबर? दुसरी विषम संख्या कोणती? त्याच्यामध्ये 2 मिळवा, म्हणजे तुम्हाला काय मिळते? 15 मिळते. समजा तुम्हाला विचारलं की 15 नंतरची कोणती आहे विषम संख्या? त्याच्यामध्ये 2 मिळवा, म्हणजे 17 मिळते. 17 नंतरची कोणती आहे? त्याच्यामध्ये 2 मिळवा, म्हणजे 19 मिळते. ही झाली विषम. आता समचं पण तसंच आहे. ओके. समचं पण काय आहे? समजा तुम्ही या ठिकाणी 8 ही समसंख्या घेतली असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍड 2 करा, तुम्हाला 10 काय मिळतं? इव्हन नंबर मिळतं, समसंख्या मिळतं. सपोज 10च्या नंतरची कोण आहे? त्याच्यामध्ये 2 ला ऍड करा, तर काय आहे? 12 मिळतं. त्याच्यानंतरची नेक्स्ट इव्हन नंबर कोणती आहे? तर 12 मध्ये 2 ऍड करा, मीन्स या ठिकाणी तुम्हाला 14 मिळतं. मीन्स हिअर ऑब्टेनिंग द इव्हन नंबर और ऑड नंबर ऑलवेज वी ऍड 2. सम विचारा किंवा विषम विचारा, या दोघांमध्ये तुम्हाला 2 2 2 2 मिळवावं लागतं. हा काय म्हणतो या प्रश्नामध्ये? बघा, क्वेश्चन म्हणतो की वाय ही समसंख्या आहे. वाय ही समसंख्या आहे. बरोबर आहे. वाय समसंख्या आहे. मग नेक्स्ट सम कोणती होणार? नेक्स्ट सम कोणती होणार? त्याच्यामध्ये 2 मिळवायचं, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे
y+2, कारण की एक लेटर आहे आणि एक नंबर आहे, तर याची बेरीज होत नाही, याची ऍडिशन करता येत नाही. मीन्स दिस y+2 राईट डाऊन ऍज इट इज, याला जसंच तसंच लिहावं लागतं. ओके, म्हणून तुमचं आन्सर येणार आहे या ठिकाणी y+2. ओके, तुम्हाला समजा जर त्यांनी म्हटलं की टी हा समसंख्या, तर दुसरी कोणती होणार t+2. त्याने म्हटलं की यम ही समजा विषम संख्या, तर दुसरी विषम कोणती होणार m+2. लक्षात, समजा n तुम्हाला म्हटलंय की इव्हन नंबर आहे, तर नेक्स्ट कोणती होणार तर n+2. ओके, अशा पद्धतीने 2 ऍड करायचा आहे. तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी उत्तरं सोडवलेली आहेत, कारण की हा आपला क्वेश्चन झालेला होता. ओके, चला क्वेश्चन नंबर थर्ड. काय म्हणते क्वेश्चन नंबर थर्ड? इफ √5 to 9 इज इक्वल टू x, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ओके, तो म्हणतोय 529 बरोबर x, म्हणजे 529 529 ची व्हॅल्यू येते x. तर x ची किंमत किती? म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला काय काढायचं आहे? हा सिम्बॉल कशाचा आहे? दिस इज अ सिम्बॉल ऑफ अ स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट म्हणजे काय? वर्गमूळ. हा वर्गमूळाचा सिम्बॉल आहे, चिन्ह आहे. ओके, सो यू कॅन फाइंड आउट हिअर द स्क्वेअर रूट ऑफ 529. 529चं तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं आहे. ओके, मग आता याचं जो उत्तर आहे ना, त्याच्या ठिकाणी त्यांनी एक्स ठेवलं, तर याला सोडवणे म्हणजे एक्स ची किंमत काढणे. ओके, मग आता तुम्हाला मी पाठांतर करायला सांगितलं, लक्षात ठेवायला सांगितलं की 529 300 पर्यंत. ओके, 300 पर्यंत, सॉरी 30चं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पर्यंत तुम्हाला मी पाठांतर करायला सांगितलं, लिहायला सांगितलं. तर तुम्ही याचं उत्तर सहज काढू शकता, किंवा जर असं नसेल काढायचं तर तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? जी मेथड सांगितलीच त्या मेथडचा यूज करून पण करू शकता. तर तुमच्या लक्षात आहे. आता या ठिकाणी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी कुठं कुठं चुका केल्या एक लक्षात घ्यायचं. ठीक आहे, याचा जो अर्थ आहे, तो अर्थ समजा मी याला अंडर रूट मध्ये लिहिलं एक्स, तर याचा अर्थ होतो हे. ठीक आहे का? लक्षात घ्या, हा तुमचा या ठिकाणी निघून जातो. हा तुमचा जो स्क्वेअर रूट आहे हा निघून जातो, याचाच अर्थ होतो हा स्क्वेअर. ठीक आहे, तर हा निघतो, लक्षात घ्या. तर तुम्हाला जर याचा अंडर रूट काढायचं असेल तर तुम्हाला हा कॅन्सल करावा लागतो. हा महत्वाचा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, नंतरच्या क्वेश्चन मध्ये उपयोगाचा येणार आहे. मग आता मला सांगा या ठिकाणी 529 हा कशाचा आहे? स्क्वेअर रूट कशाचा आहे? 23 × 23. ओके, मग हे दोन आहेत, दोन आहेत म्हणजे वर्ग, म्हणून याचं दोघांमधून याचा अर्थ, ठीक आहे, हे असा होतो 23चा स्क्वेअर, म्हणजे याचा अर्थ 23 आणि हा निघून जातो, त्याच्यामुळे आन्सर काय तर 23. ओके, तर तुमचा आन्सर काय ना या ठिकाणी 23. ओके, द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 23. ओके, हे आहे तुमचं आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 4. चला क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा. द क्वेश्चन नंबर 4 इज व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 5 इव्हन नंबर. व्हॉट इज द मीन्स काय असेल? सम म्हणजे बेरीज, शब्द लक्षात ठेवायचे. फर्स्ट म्हणजे पहिले, 5 म्हणजे 5, इव्हन म्हणजे सम, नंबर म्हणजे संख्या. पहिल्या 5 समसंख्याची बेरीज किती? तर पहिले 5 समसंख्या कोणत्या आहेत मग तुमच्याकडे? झिरो. याच्या अगोदर मी सांगितलं झिरोला पकडायचं आहे. मॅक्झिमम काही विद्यार्थी आहेत जे चुकले, ज्यांनी काय केलं, झिरोला अवॉइड केलं. 0+2+4+6+8 इज इक्वल टू, ही आहे सगळ्या कोणत्या? इव्हन नंबर. कोणत्या इव्हन आहेत? फर्स्ट 5, पहिल्या 5 समसंख्या आहेत, पहिल्या. ओके, पहिल्या 5 समसंख्या. मग काय येणार यांची ऍडिशन? द ऍडिशन इज हिअर 20. काय येतं? 20 येतं. ओके,
म्हणून तुमचं आन्सर येणार आहे आन्सर 20. ओके, सो एव्हरीबडी राईट डाऊन द आन्सर इन अवर नोटबुक अँड चेक इट. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला दिलेला आहे अंडर रूट ऑफ. ओके, अंडर रूट ऑफ. ओके, अंडर रूट ऑफ 81 प्लस अंडर रूट ऑफ 64. अंडर रूट ऑफ म्हणजे स्क्वेअर रूट काढायचा. 81चा स्क्वेअर रूट किती गुणिला किती? तुम्हाला पाठांतर पाहिजे. 9 गुणिला 9, 9 9 81. आणि याचं काय तर 8 गुणिला 8, 8 8 64. या दोघांचं एक लिहायचं काय तर 9. आणि याचं काय येणार दोघांपैकी एक 8. या दोघांची ऍडिशन करायची आहे किती तर 17. म्हणून तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी 17. ओके, इझी क्वेश्चन होता भरपूर. चला नेक्स्ट क्वेश्चन इज हिअर. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतं? व्हॉट इज द प्रॉडक्ट. ओके, प्रॉडक्ट म्हणतोय प्रॉडक्ट. ओके, व्हॉट इज द प्रॉडक्ट काय असणार? व्हॉट इज द प्रॉडक्ट. प्रॉडक्टचा अर्थ काय होते? गुणाकार. हे असे शब्द लिहून ठेवा जे इम्पॉर्टंट असतात. गुणाकार काय असते म्हणते किंवा गुणाकार किती असते कुणाचं? ऑफ 1 डिजिट स्मॉलेस्ट. 1 डिजिट स्मॉलेस्ट. 1 डिजिट स्मॉलेस्ट म्हणजे एक अंकी लहान. एक अंकी लहान. अँड बिगेस्ट ऑड नंबर. लक्षात घ्या, 1 डिजिट स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट ऑड नंबर असा प्रश्न आहे. प्रश्न वाचण्याच्या पद्धती समजून घ्या, थोडा कन्फ्युज नको व्हायचं. तो काय म्हणतं? 1 डिजिट स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट ऑड नंबर असं वाचायचं आहे प्रश्न. नाही ते काही विद्यार्थी फक्त स्मॉलेस्ट नंबर घेतील आणि मग बिगेस्ट ऑड घेतील. हे दोन वेगवेगळे आहे म्हणतील. प्रश्न काय म्हणते? 1 डिजिट स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट ऑड नंबर. ओके, एक अंकी संख्येतील सर्वात लहान सर्वात मोठी विषम संख्या म्हणजे तुम्हाला विषम संख्या घ्यायची आहे ऑड नंबर. नंबर 1 घ्यायचा आहे स्मॉलेस्ट. नंबर 2 घ्यायचा आहे बिगेस्ट. चला घ्या ऑड नंबर बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट ऑड नंबर काय आहे? 1 आहे. बिगेस्ट ऑड नंबर कोण आहे? 9 आहे. या दोघांचं काय करा म्हणतं? प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. मग काय येणार? 1 into 9 is equal to 9. ओके, सो हिअर अवर आन्सर इज the question of 6. The answer is 9. This is our final answer. Okay, 1 into 9, 9. चला क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतं बघा. द व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर ऑफ 10 -2 इज इक्वल टू. म्हणजे व्हॅल्यूचा अर्थ काय होते? किंमत. कुणाची किंमत म्हणते? याची किंमत. याची म्हणजे कुणाची? 10चा वर्ग वजा 2 याची किंमत कुणाच्या बरोबर असेल म्हणते. इक्वल टू कुणाच्या बरोबर असेल म्हणते. म्हणजे त्याला सोडवायचं आहे. ओके, मग आता 10 raised to the power 2 किंवा द स्क्वेअर ऑफ 2 -2 असं लिहिलंय. असे क्वेश्चन आपण सोडवले आहेत, सॉल्व्ह केले आहेत. ओके, सॉल्व्ह केले आहेत अशी क्वेश्चन टीचिंग करताना शिकताना. मग आता याचं तुम्हाला स्क्वेअर काढायचं आहे. स्क्वेअर म्हणजे वर्ग. वर्ग कसं काढतो? स्क्वेअर कशाला म्हटलं? अ नंबर इज मल्टिप्लाइंग बाय इट सेल्फ. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग. मग ह्याच्या डोक्यावर 2 आहे म्हणजे याचा वर्ग काय तर 10 into 10 आणि हा -2. मग 10 into 10 काय तर 100 येतं. 100 मधून 2 वजा करायचे की त्याला उत्तर 98. म्हणून तुमचा आन्सर काय येणार? आन्सर येणार आहे या ठिकाणी 98. ओके, सो हिअर गिवन द मॅक्झिमम स्टुडंट राईट आन्सर. ओके ओके, चला हा एक क्वेश्चन खूप छान क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनच्या रिलेटेड क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलं होतं. ओके, आपल्या प्रॅक्टिस पेपरमध्ये एमसीक्यूज मध्ये आपण याला सॉल्व्ह केलं होतं आणि या क्वेश्चन मध्ये थोडी व्हेरायटी दिली. तुम्ही जे सॉल्व्ह केलं होतं त्याच्यात थोडं डिफरन्स होतं. त्यामध्ये युनिट प्लेस होतं. मी या ठिकाणी 10 प्लेस हा ऑप्शन टाकलेला आहे. ओके, काय म्हणतं क्वेश्चन बघा. विच इज द फॉलोइंग विल हॅव 2 ऍट अ 10 प्लेस. ओके,
म्हणजे 10 प्लेस म्हणजे दशक, प्लेस म्हणजे जागा, स्थान. तर 10च्या स्थानी, 10 म्हणजे दशक, दशकच्या स्थानी 2 अंक असेल अशी संख्या खालीलपैकी कोणती म्हणते. दशकाच्या घरामध्ये 2 पाहिजे असं तो ऑप्शन विचारतोय. ओके. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, त्यांनी स्क्वेअर दिलेला आहे. काय दिलं आहे? स्क्वेअर दिलेला आहे. दिसतं ऑप्शन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सगळ्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर दिलाय. ओके. मग आता सगळ्यांचे स्क्वेअर काढा आणि नंतर त्याचे आन्सरिंग काढा. तर तुम्हाला हे स्क्वेअर मी तुम्हाला सांगितलं की बिलकुल तोंडपाठ असले पाहिजे. 26चा काय येतं स्क्वेअर? 26 इंटू 26 इज इक्वल टू 676. बरोबर. बरोबर आहे का? ठीक आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने तुमचा काय तर 14 इंटू 14. ओके. त्याच्यानंतर 27 गुणिले 27 करायचा. 14 इंटू 14. आले का लक्षात? 14 इंटू 14 काय येतं तुमचं? 196. ओके. त्यानंतर आहे तुमचा 27. आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. 27 इंटू 27. आता हे पाठांतर असेल तर लवकर काढता येईल काही आपल्याला. 729. आणि थर्ड आहे तुमचं 21 इंटू 21. 21 इंटू 21 इज इक्वल टू 441. 30 पर्यंत तुम्हाला वाचायला पाठांतर करायला सांगितलेलं होतं. ठीक आहे. मग आन्सर काय तर काय म्हणते, युनिट 10 प्लेस मध्ये 2 पाहिजे म्हणतं. 10 प्लेस मध्ये 2 कुठं आहे? याच्या 10 प्लेस मध्ये 7 आहे, याच्या 10 प्लेस मध्ये 9 आहे, याच्या 10 प्लेस मध्ये 2 आहे, याच्या 10 प्लेस मध्ये 4 आहे. म्हणून हा येणार नाही, हा येणार नाही, हा येणार नाही. दशक स्थानी बघा 7, 9, 2, 4. दशक स्थानी काय पाहिजे? 2 पाहिजे. म्हणून तुमचा आन्सर काय येणार आहे या ठिकाणी? आन्सर येणार आहे सी. काय येणार आहे आन्सर? सी. 20 स्क्वेअरचा 27चा वर्ग. ओके.